वास्तविक पाहताय गोंडस नाव जे आहे हे फक्त नावच त्याचं गोंडस आहे, बाकी शेतकऱ्याच्या हातावर तुरी देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी या पॅकेजच्या घोषणेच्या सोबत केलेलं आहे. त्यांना खरोखर जर पॅकेज द्यायचं असतं तर त्यांनी आधीच दिलं असतं. मात्र कालचंच टायमिंग त्यांनी का साधलं तर आज आणि उद्या त्यांचे आका नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहे. मी आका हा शब्द या अर्थाने वापरतो की फसवाफसवी करवा आणि खोटं बोला आणि जुमलेबाजी करा याची एक गँग ही तयार झालेली आहे. वास्तविक पाहता सरकारला मायबाप सरकार आपण म्हणतो. बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह अशी म्हणण्याची वेळ ही महाराष्ट्रात आलेली आहे. पॅकेज बिकेज हे काहीच नाही. मोदीजी जेव्हा चालले जातील पुन्हा 2 दिवसांतर मुंबईला, तर पुन्हा हे म्हणतील हम आपके ऐकवर, आम्ही पॅकेज केलंय, हे केलंय, ते केलं म्हणतील. सतपाल साहेब, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. काल जी पत्रकार परिषद झाली आणि जे काही पॅकेज घोषित केलं 31,628 कोटी रुपयांचं, किती समाधानी आहात किंवा ह्यातून शेतकऱ्यांना काय फायदा होईल असं वाटतंय? राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला असं या पॅकेजचं एका वाक्यामधलं असणारं उत्तर आहे. पॅकेज कशाला म्हणतात की जो दैनंदिन मिळणारा शेतकऱ्यांचा जो काही अनुदानाचा भाग आहे तो अबाधित ठेवत असताना त्यामध्ये सप्लिमेंटरी आपण काय देता, या गोष्टीला एकंदरीत पॅकेज म्हटलं जातं. इकडून तिकडून काही गोष्टी जमा करून त्याचं कंपायलेशन करणं, त्याची बेरीज करणं आणि त्याला पॅकेज म्हणणं, हे म्हणजे हा गेम चेंजर आहे, हा नेम चेंजर असण्याचं अजून एक उदाहरण हे या देवेंद्र फडणवीस सरकारने कुठेतरी स्थापित केलेलं आहे. आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा इन्शुरन्स काढलेला आहे आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस वीज कडाडून कोणाचा मृत्यू झाला, सर्पदंशाने झाला, पुरात वाहून गेलं, तर अशा वेळेस 4 लाख रुपये हे मिळतात. त्यासाठी सरकारला पॅकेज घोषित करण्याची काही आवश्यकता नाही. पीक विमा योजनेच्या अनुषंगानं यावर्षी तर पीक विम्याचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे. सरकारने त्यामध्ये वेगळा भ्रष्टाचार केला आहे, तो विषय अलबत्ता निराळा आहे. मात्र पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत तेही यामध्ये टाकलेले आहेत. त्यासोबतच दरवेळेस होणारं जे नुकसान आहे त्याकरता शासन वेळोवेळी जे शासन निर्णय निर्गमित करते तोही त्यामध्ये आहे. त्यामुळे एकंदरीत सर्व जे शेतकऱ्यांना पैसे मिळणारच होते त्याची केलेली ही गोळाबेरीज आहे आणि त्या गोळाबेरीजेला इकडून तिकडून काहीतरी जे हवाई आकडे जोडत असताना हे पॅकेज म्हणून एक गोंडस नाव याला दिलेलं आहे. वास्तविक पाहताय गोंडस नाव जे आहे हे फक्त नावच त्याचं गोंडस आहे, बाकी शेतकऱ्याच्या हातावर तुरी देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी या पॅकेजच्या घोषणेच्या सोबत केलेलं आहे. त्यांना खरोखर जर पॅकेज द्यायचं असतं तर त्यांनी आधीच दिलं असतं. मात्र कालचंच टायमिंग त्यांनी का साधलं तर आज आणि उद्या त्यांचे आका नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहे. मी आका हा शब्द या अर्थाने वापरतो की फसवाफसवी करवा आणि खोटं बोला आणि जुमलेबाजी करा याची एक गँग ही तयार झालेली आहे. वास्तविक पाहता सरकारला मायबाप सरकार आपण म्हणतो आणि मायबाप सरकारनी जनतेच्या समस्या समजून घेत असताना त्यांच्याकडे लक्ष देणं आणि ते जे बोलतील तसंच्या तसं प्रत्यक्षात धारातलवर घडावं हे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचं असणारं एक आपल्या देशातलं स्थान आहे, संविधानिक स्थान आहे. त्यामुळे बोलायचं एक, करायचं एक, जे बोलायचं ते करायचं नाही, जे करायचं आहे ते बोलायचं नाही, हे जी एक गँग तयार झाली आहे त्या अनुषंगानं पंतप्रधान यांचे आका आहेत आणि त्यांनी जसं 2 कोटी रोजगार दरवर्षी देणार मोदीजी म्हणाले होते, शेतकऱ्यांना लागत मूल्यापेक्षा 1.5 भाव देणार, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणार, शेतीवर आधारित उद्योगधंदे उभारणार, या सर्व ज्या गोष्टी आहेत या गोष्टी न करता नालीतला गॅस काढून ते चहा बनवायला लागले, नॉन बायोलॉजिकलचा शिक्का स्वतःला मारून घ्यायला लागले आणि जुमलेबाजी जी करायला लागलेली आहे त्या जुमलेबाजीनुसार आता बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह अशी म्हणण्याची वेळ ही महाराष्ट्रात आलेली आहे. पॅकेज बिकेज हे काहीच नाही. त्यांनी सरसकट शेतकऱ्यांना अधिकाराचा जो पैसा मिळणार आहे तो त्यांना मिळावाच मिळावा, मात्र त्यासोबत हेक्टरी 50,000 रुपये अशा स्वरूपाचं पॅकेज हे देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावं. आणि हा काय अतिवृष्टीतला सप्टेंबरमधला विषय नाही, तर सप्टेंबरपासून आपण मागे वळत जर गेलो तर हा ऑगस्टलाही अतिवृष्टी झाली, जुलैलाही झाली, जूनलाही झाली, नवे तर मे आणि एप्रिलला पण गारपीट आणि वादळी वाऱ्यासोबत फार मोठं शेतीचं नुकसान झालं. सोबतच फळबागांचं आणि पालेभाज्यांचंही झालं. त्यामध्ये आपला द्राक्ष बागायतदार गेला, संत्र गेली, मोसंबी गेली, भाजीपाला गेला. तिथपासून तर या सप्टेंबरच्या परतीच्या पावसाचा एकंदरीत विचार केला तर पावसाच्या चपेटमध्ये आलेल्या सर्व एकंदरीत रब्बी पिकाचा हा विचार केला पाहिजे आणि सरसकट
सर्वांना पॅकेज जाहीर केलं पाहिजे. मात्र हे पॅकेज काहीच नाही. नरेंद्र मोदी येणार आहे, फार मोठा असंतोष आहे. शेतकऱ्यांनी विरोध करू नये, शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवू नये, शेतकऱ्यांनी घोषणा देऊ नयेत, म्हणून ही धुळफेक केलेली धुळफेक आहे. मोदीजी जेव्हा चालले जातील पुन्हा 2 दिवसानंतर मुंबईला, तर पुन्हा हे म्हणतील हम आपके आहे कोण, आम्ही पॅकेज केलंय, हे केलंय, ते केलं म्हणतील. एक मंत्री म्हणतो ढेकळाचा अभ्यास करायचा का, दुसरा मुख्यमंत्री म्हणतात की असं कोणतंही ओला दुष्काळ नावाचं काही मॅन्युअल नाही. अरे बाबा, तुमच्याच बोलायचा बात, बोलायची कडी, तुम्हीच मॅन्युअल ठरवता, तुम्हीच काय काय विचित्र बोलतात. आणि शेतकऱ्यांना जर कर्जमाफी केली तर मुलींचं लग्नावर साखरपुड्यावर खर्च करतो, असे बोलणारे मंत्रिमंडळातल्यांचे मंत्री आहेत. शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी करणारे आहेत, असे बोलणारे मंत्री आहेत. त्यामुळे या सर्वांचं आपण जर बघितलं तर गोंधळ घालणे, गोंधळ करणे. आणि यात आता अजून शेतकऱ्यांच्या समस्या पुढे आल्या ते 2 जातींचं पुन्हा भांडण लावून देतील. ओबीसी मराठा भांडणं लावून देतील, हिंदू मुस्लिम भांडणं लावून देतील. आणि तुम्ही आम्हाला पॅकेज मागू नका, आपसात लढा, म्हणजे इंग्रज फोडा तोडा आणि राज्य करा. हे अशी जनतेची एकंदरीत मोठं सॉफ्रेंडी होती. ही जशीच्या तशी देवेंद्र फडणवीसांनी ही स्वीकारल्याचं आढळून येतं. आणि यामध्ये या पॅकेजच्या आमच्या मागणी हेक्टरी 50,000च्या सोबतच आमची स्पष्ट स्वरूपाची जी मागणी आहे ती आपण बोलले होते तसं करावं आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. या विरोधामध्ये महाविकास आघाडी रस्त्यावरती उतरणार आहे का? आपण बघा की महाविकास आघाडींनी 3 ऑक्टोबरपासूनच, विशेष करून काँग्रेस पक्षाने 3 ऑक्टोबरपासूनच या विरोधात मोर्चे काढणं हे सुरू केलेलं आहे. आणि येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आपल्याला ठिकठिकाणी जे आहेत ते मोर्चे बघायला मिळतील. काँग्रेस या प्रश्नाच्या अनुषंगाने रस्त्यावर उतरलेली आहे, बांधावरही गेलेली आहे. आणि काँग्रेसनी जी आंदोलनं केली, अमरावती जिल्ह्यात झाली, यवतमाळला झाली, मराठवाड्यात झाली, पश्चिम महाराष्ट्रात झाली, नाशिक डिव्हिजनमध्ये झाली, या सगळ्यांची जी आता काँग्रेसच्या मोर्चांना मिळणारं जनसमर्थन आणि काँग्रेसच्या मागणीला मिळणारं जनसमर्थन या अनुषंगानंच देवेंद्र फडणवीसांनी ही धुळफेक केलेली आहे. आणि याचा पर्दाफाश हा देखील आम्ही केल्याशिवाय राहणार. काही मोहीम काही ठरलेली आहे, कसं करणार आहे असं काही ठरलेलं आहे, कधीपासून सुरुवात करणार? यामध्ये शेतकरी बांधावर गेल्यानंतर त्यांना प्रश्न विचारणे अत्यंत सभ्यतेने, म्हणजे घेराव वगैरे या स्वरूपात नाही. त्या ठिकाणी आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. तहसीलदारांना, कलेक्टरकडे निवेदन देणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यानंतर यामध्ये कुठेही पंचनामे वगैरेची आवश्यकता नसताना पंचनाम्याच्या अनुषंगाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहणाराही काँग्रेस पक्ष आहे. आणि आता थेट स्वरूपामध्ये मोर्चे काढण्याची पण सुरुवात आम्ही महाराष्ट्रामध्येही केलेली आहे. आणि त्यांनी हे जर असं पॅकेज दिलं नाही तर मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही, ही देखील आमची आक्रमक हा आमचा इशारा आहे. कर्जमाफीचा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत येतो. सरकार बदलली की तरी तो चर्चेत असतो. म्हणजे अगदी केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी देखील कर्जमाफीचा मुद्दा आला. 60-65 हजार कोटींची कर्जमाफी देखील त्यावेळी केली होती. 2008-9ची गोष्ट आहे. आत्ता महायुतीचं सरकार आहे, कर्जमाफीचा मुद्दा येतो. कर्ज प्रत्येक वेळी का घ्यावं लागतं शेतकऱ्यांना आणि हा मुद्दा वारंवार का चर्चेत येतो, म्हणजे एकदाच त्याचा निकाल का लागत नाही? फार अत्यंत चांगला मूलभूत प्रश्न आपण विचारला. की बघा, मनमोहन सिंग अर्थशास्त्रज्ञ होते, त्यांनी 71,000 कोटीचं कर्जमाफी जेव्हा दिली तर त्याचा थेट लाभ हा शेतकऱ्यांना मिळाला. त्यातही भाजपने बुद्धिभेद करत असताना या भागात जास्ती मिळाला, त्या भागात जास्ती मिळाला, असं करून एक भ्रम निर्माण करण्याचं काम केलं. मात्र तो कर्जमाफी इकडे असताना ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये टाकलेला तो पैसा होता बजेटमधून. आणि त्या पैशाच्या अनुषंगानं मनमोहन सिंगजींनी दुसरंही जे काम केलं होतं, तिथे शेतमजुराच्या मजुरी त्यांनी वाढवली होती. मनरेगा आणत असताना त्या ठिकाणी त्यांनी वाढवली होती. आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव देखील वाढतील असं देशाचं धोरण त्यांनी ठरवलं होतं. एकंदरीत क्रयशक्ती जी देशातल्या माणसांची ही वाढवून आपली इकॉनॉमी ही उंच करण्याचा प्रयत्न हा त्यावेळेस केला होता. पण कर्जमाफीची मागणी जी आहे ही राजकीय आपण जेव्हा बघतो तेव्हा राजकीय बघत असताना सरकार जे आहे ते सरकारची धोरणं कशी हे पण आपल्याला बघावं लागेल. यावेळेस ही कर्जमाफीची घोषणा जी आहे आणि मागणी का होते आहे तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मित्रपक्ष यांनीच सांगितलं होतं की सत्तेत आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ. आता तुम्हीच सांगितलं होतं कर्जमाफी करू, तुम्ही करा. हे सिंपल त्यामागचं मागणीच्या मागचं आमचं कारण आहे. दुसरा विषय असा की कर्जमाफी का करावी म्हणून आम्ही पण का आग्रही आहोत तर सोयाबीनचा भाव जो आहे हा 4,000च्या वर चालला नाही. बरोबर. जो मनमोहन सिंग साहेबांच्या वेळेस 7,000 होता. 4,000 तेल जे आहे त्याचे भाव वाढत चालले आहेत. DOC ढेप जी आहे त्याचे भाव वाढत चालले.
सोयाबीनचा भाव जिथल्या तिथे. सोयाबीनचा भाव जिथल्या तिथे का? तर फॉर्च्युनर नावाची तेलची कंपनी आहे, ती माहिती आहे कोणाची आहे? पंतप्रधानाच्या मित्राची आहे. तेलाच्या धंद्यात जास्ती नफा मिळावा म्हणून कुठेतरी तुम्ही सोयाबीनचे भाव हे खाली ठेवता. सोयाबीनवरची तेलबियाण्यांवरची जी कमाल साठवणूक क्षमता आहे, जी मनमोहन सिंग साहेबांच्या वेळेस होती, त्याला कॅप होती, ती तुम्ही काढून टाकली. आता ज्याच्या मनात येईल तेवढं सोयाबीन खरेदी करा. आता यांनी वारंवार 2 वर्ष पिकलं नाही शेत, तरी सोयाबीन एवढं साठवणूक केली. त्या साठवणीचा फटका हा त्या सोयाबीनच्या भावाला मिळतो आणि त्या अनुषंगाने त्याची जी झळ आहे ती थेट शेतकऱ्याला पोचते. ग्राहकालाही त्याचा कोणताच फायदा नाही. जसं रशियातून तेल स्वस्त दरात घेता आणि युरोपच्या दराने तुम्ही जसं पेट्रोल वसूल करता, म्हणजे नायरा आणि रिलायन्स या दोघांनाच फायदा झाला पाहिजे, हे तुमचं जसं स्पष्ट स्वरूपाचं धोरण आहे, तसंच यामध्ये ग्राहकाला पैसा मोजावा लागतो, शेतकऱ्यांना मिळत नाही. मध्यस्थ म्हणजे यांचे उद्योगपती मित्र हा नफा कमवतात आहे. कापसाच्या बाबतीत आता कापूस निघण्याची सुरुवात झाली आहे आणि यांनी कच्च्या कापसाला विदेशातून आयात करण्याकरता सर्व आयात शुल्क हे माफ केलं आहे. द्विदल धान्याच्या बाबतीत डाळीच्या संदर्भातही हे आयातीचं यांचं धोरण आहे. हे शेतकऱ्यांचा शेतमालाचा भाव पाडणे हे जे सरकार पाप करतं, त्या सरकारने शेतकऱ्याला जगवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि हा शब्द तुमचाच आहे. म्हणजे भावाचा जो मुद्दा आहे, शेतमालाचा जो भावाचा जो मुद्दा आहे, त्यामध्ये MSP ला घेऊन एक मोठं आंदोलन 2020-21 मध्ये चाललं. जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त मोठं आंदोलन होतं ते. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये एक मोठं आंदोलन होतं. आणखीन कितीतरी वर्ष शतकं त्या आंदोलनाचं उदाहरण म्हणून दिलं जाईल. महाराष्ट्रामध्ये तसं काय आंदोलनाची गोष्ट आहे? कारण कर्ज घ्यावं लागतं ह्याचं एक मूळ कारण जे आहे, आम्ही काही शेतकरी जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी पण बोललेलो आहे, त्यांचं म्हणणं आहे की शेतीच्या मालाला योग्य भाव मिळत नाही आणि म्हणून मग शेतकऱ्यांना नवीन पीक करण्यासाठी कर्ज काढावं लागतं. तर म्हणजे हा जो मुद्दा आहे MSPचा, त्याला तुम्ही कसं बघताय आणि महाराष्ट्रामध्ये तो मुद्दा तुम्ही उचलून धरणार आहात का? हरियाणा आणि पंजाबच्या कास्तकारांनी केलेल्या आंदोलनाच्या अनुषंगानं आपल्या सर्वांना प्रेरणा ही मिळत राहते आणि त्यातून इतर ठिकाणी आंदोलनं उभे राहतील का, हा एक प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाच्या उत्तराचं जे समाधान आहे ते आपण संघटित स्वरूपामध्ये प्रयत्न केले पाहिजे, हे त्याचं एक खरोखर असणारं उत्तर आहे. मात्र स्वामीनाथन आयोग कोणी गठीत केला? तर मनमोहन सिंग साहेबांनी स्वामीनाथन आयोग गठीत केला. का गठीत केला? तर या चक्रामधून, दृष्ट चक्रामधून आपल्याला व्यवस्थेला बाहेर काढता येईल आणि व्यवस्थेसोबत शेतकऱ्यालाही बाहेर काढता येईल, म्हणून स्वामीनाथन आयोग. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वामीनाथन आयोगामध्ये आपण शोधलेली आहे. अनुषंगाने MSPचा पण मुद्दा हा तिथूनच कुठेतरी निगडीत आहे. आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपण बघाल की जिथे साखर कारखानदारी आहे तिथे शेतकरी आंदोलनं उभी राहतात. तिथे कोणाशी भांडायचं आहे हे माहिती आहे म्हणून त्या ठिकाणी लगेच जाऊन नाकाबंदीही करता येते. पंजाबच्या आणि हरियाणाच्या कास्तकारांना ताबडतोब दिल्लीला येऊन त्यांच्या MSPच्या महत्त्वाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने त्यांना तिथे नाकाबंदी करता आली. आता कापसाचा ऐवजी पॉलिस्टर चीनमधून आणणारा माणूस कोण आहे? तो जरी मुंबईतल्या एका मोठ्या बिल्डिंगमध्ये राहत जरी असला तरी त्याच्यापर्यंत हात पोचताना मधात सगळी व्यवस्था आहे आणि दस्तूरखुद पंतप्रधान उभे आहेत. तेलाच्या संदर्भातही ते तसंच आहे. त्यामुळे आपण जो महाराष्ट्रातला बहुसंख्य आहे याची फाईट कोणाशी आहे, याची नाकेबंदी कुठे करायची आहे, या संबंधात एक संभ्रमाची परिस्थिती. त्यामुळे महाराष्ट्रात ही आंदोलन होतात ना, यशस्वी होतात आणि तिथून परिणामकारक होतात जी साखर कारखानदारीच्या संदर्भात. मात्र सोयाबीनचा उत्पादक, तुरीचा, उडदाचा, मुगाचा, कापसाचा, या सर्व शेतकऱ्यांना नेमकं कुठे नाक दाबल्याने तोंड उघडेल या संदर्भामध्ये नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारचे सापळे रचले की तिथे अशा आंदोलन उभे राहणार नाही याची एक दक्षता त्यांनी घेतलेली आहे आणि अत्यंत क्रूर राजकारण आहे. आणि याचा देखील आगामी काळात एक मोठ्या साक्षरतेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना मिळून पर्दाफाश करावा लागेल. जेव्हा आम्ही मोर्चे काढतो, मोर्चात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होतात, आम्ही त्यामध्ये आक्रोश आमचा जो तो मांडतो आणि आक्रोश मांडून तो आक्रोश जो आहे तो कलेक्टरकडे निवेदन देऊन आम्ही रितसर संविधानिक पद्धतीने आम्ही लढतो. मात्र त्या आक्रोशालाच बायपास करण्याचं कारस्थान सरकारने कुठेतरी केलेलं आहे. वास्तविक आता त्या आक्रोशाची दखल घेत असताना नियोजन केलं पाहिजे. दूध उत्पादकांच्या संदर्भातही अशाच प्रकारची बोटचोपी भूमिका घेतल्या जात आहे आणि हे जे चालू असणारं जे हितसंबंध राखण्याचं जे राजकारण आहे हे बंद केलं पाहिजे. आणि स्वामीनाथन आयोगाच्या आणि मनमोहन सिंगांच्या ज्यांच्या
एकंदरीत रोडमॅपने आपल्याला सर्वांना चाललं पाहिजे, हे यातला असणारा हा सार आहे. आणि सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत या वाटेने ते जाणार नाही. हे दुःख आहे आणि हे दुर्दैव आहे.